नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन, चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि सब टॉपिक मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवण्याच्या पद्धती त्यातली पहिली पद्धत अवयव पद्धत म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.2. या यूट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल, पहिल्यांदा पाहत असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कंटेंट आवडलं तर लाईक करा आणि शेअर करा. आपण आज पहिलं त्यातलं पाहणार आहोत फॅक्टरायझेशन मेथड. ओके, सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. तर फॅक्टरायझेशन मेथडनं आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं, आपल्याला फक्त इक्वेशनचे फॅक्टर पाडता आले पाहिजेत. ओके, त्यामध्ये काय आपण बेसिक कन्सेप्ट काय त्यातले पाहिजे. फर्स्ट स्टेप आहे राईट द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. मीन्स या ठिकाणी पहा एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 इक्वल टू 0. ओके, आता हे आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहेच. ओके, देन नेक्स्ट find the two linear factors of the LHS of the equation. आता याच्या ठिकाणी पहा एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट यांची मल्टिप्लिकेशन म्हणजेच 1 इंटू 6 हे काय गुणाकार 6 येईल. याचे फॅक्टर पाडायचे, आपलं मिडल टर्म मध्ये आहे ते स्प्लिट करायचे. ओके, म्हणजे 2 इंटू 3 मिडल टर्म काय मग 2x अँड 3x. ओके, या पद्धतीने म्हणजेच आता या ठिकाणी काय येईल पहा एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3x प्लस 6 इक्वल टू 0. ओके, आता या ठिकाणी आपल्याला फॅक्टर पाडायचे, यातून काय x कॉमन येईल म्हणजे x प्लस 2 इन सेकंड ब्रॅकेट 3 इंटू 3 येईल कॉमन x प्लस 2 इक्वल टू 0. ओके, परत यातून काय येईल पहा x प्लस 2 इज कॉमन x प्लस 2 इन सेकंड ब्रॅकेट x प्लस 3 इक्वल टू 0. आता या ठिकाणी प्रोडक्ट ऑफ द टू टर्म इज 0. दॅट मीन्स वन ऑफ देम मस्ट बी 0 म्हणजे इक्वेट द ईच लिनियर फॅक्टर टू 0. therefore x plus 2 this is the linear factor equal to 0 और आपल्याला कोणताही त्यातला फॅक्टर 0 आहे माहीत नाही. इक्वल टू x plus 3 इक्वल टू 0. देन x इक्वल टू -2 और x इक्वल टू -3. ओके, जे आपल्याला सॉल्व करून घ्यायचे आणि शेवटी या एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळाली म्हणजेच या ठिकाणी काय येईल पाहिजे तर व्हॅल्यूज मिळाली म्हणजेच या ठिकाणी सोल्युशन काय येईल सोल्युशन -2 and -3. ओके, या पद्धतीने आपला ह्या 4 स्टेप लक्षात ठेवायचं फॅक्टरायझेशन मेथडने आपला एक्झाम्पल सोडवताना. आता आपण एक एक्झाम्पल त्यावरती पाहू सोडवताना. ओके, practice set 1.2. Example for solve the following quadratic equation by factorization method. परीक्षेमध्ये फॅक्टरायझेशन मेथडने विचारलं तर फॅक्टरायझेशन मेथडने सोडवले तरच फुल क्रेडिट तुम्हाला मिळेल, दुसऱ्या मेथडने सोडवलं तर मार्क्स मिळणार नाही. फर्स्ट एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इक्वल टू 0. आता येतं स्टेप बाय स्टेप जाऊ. मग स्टेप and quadratic equation का x square minus 15x plus 54 equal to 0. First step, fill the middle term minus 15x as a minus 9x and minus 6x because 9 minus 9 and minus 6 equal to 54. ओके, आता या ठिकाणी याचे फॅक्टर काढायचे, मग आपल्याला मल्टिप्लिकेशन पाहिजे 54 आणि याचे फॅक्टर काय पडतील बा मिडल टर्म फिल करायचे. 9 इंटू 6 54 येईल, इथं प्लस असेल
तर या दोघां आणि इथं मायनस असेल दोघांना मायनस साईन देऊन टाका. -9 -6 -15 म्हणजे जे मिडल टर्म्स काय स्पेल्ड होईल बघा. या ठिकाणी x² -9x -6x प्लस 54 इक्वल टू 0. देन यातला x कॉमन निघाल, यातून 6 कॉमन निघाल. x इन x -9 6 कॉमन आलं तर 6 इन ब्रॅकेट x -9 x -9. ओके. देन सेकंड स्टेप, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॅक्टर्स ऑफ LHS. आता याचे फॅक्टर काय येतील बा. x -9 x -9 कॉमन, देअरफॉर x -9 इंटू x -3 राहिलं काय या ठिकाणी x -6. ओके. देन फाइंड द थर्ड स्टेप, if the product of the two numbers is 0 then at least one of them must be 0. आता ह्या दोघांचं प्रोडक्ट जर 0 असेल तर त्यातली एक कुठली तर व्हॅल्यू, एकाच व्हॅल्यू 0 असणार, म्हणून आपल्याला माहीत नाही, म्हणून x -9 इक्वल टू 0 और x -6 इक्वल टू 0. देन सॉल्व द इच लिनियर इक्वेशन. आता ही सॉल्व करा, एक्सची व्हॅल्यू काढा, म्हणजेच काय येईल x इक्वल टू 9 हे ट्रान्सफर होईल या बाजूला, इथं x 6 इकडे ट्रान्सफर, x इक्वल टू 9 और x इक्वल टू 9. देअरफॉर लास्ट स्टेप, राईट द आन्सर. आता याचा आन्सर लिहायचं, काय लिहायचं, द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन आर 9 and 6. या पद्धतीने हे आपल्या या मेथडने सोडवावं लागेल. ह्या स्टेप 4-5 लक्षात ठेवा. पुढच्या वेळेस का आपण इथं सर्व ह्या स्टेप लिहित बसणार नाही, डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. ओके. देन practice 2.2. Solve the following quadratic equation by factorization method. x² plus x minus 20 equal to 0. Okay. Solution, x² plus x minus 20 equal to 0. तर या ठिकाणी याचा कोएफिशियंट 1 आहे, इथं -2 आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन आपल्याला -20 पाहिजे. ओके. आणि त्याचे मिडल टर्म काय पाहिजे 4, म्हणजे याचे काय पडेल 4 इंटू 5 -4 प्लस 5 -4 प्लस 5 प्लस 1 and multiplication of this is प्लस मायनस मल्टिप्लिकेशन 0, वजा अधिकची गुणाकार वजा येईल. ओके. म्हणून मिडल टर्म्स काय येतील x² -4x प्लस 5x -20 इक्वल टू 0. यातला आता कॉमन काढा x. ओके. आणि यामधला 5 कॉमन येईल, म्हणजेच काय x इन ब्रॅकेट x -4 प्लस 5 इंटू x -4. अगेन x -4 इज कॉमन, therefore x -4 into x plus 5. यातला x -4 कॉमन काढा तर काय राहील x plus 4 सेकंड ब्रॅकेट मध्ये. The product of the two term must be equal to 0. Then the one of them term is must be 0. त्या दोघांचा गुणाकार जर 0 असेल तर या दोन टर्म पैकी एक टर्म 0 असणार, आपल्याला ती कोणत्याही माहीत नाही, म्हणून therefore x -4 equal to 0 or x plus 5 equal to 0. Solve this linear equations. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x इक्वल टू 4 या बाजूला ट्रान्सफर करा, 5 या बाजूला प्लसचं मायनस होईल, म्हणून x इक्वल टू -5. ओके. आता सोल्युशन मिळेल, म्हणून 4 and -5 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. देन एक्झाम्पल नंबर 3, 3y² प्लस 27y प्लस 13. आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन किती पाहिजे 2y² प्लस 27y प्लस 13 इक्वल टू 0. मल्टिप्लिकेशन जे आहे या दोघांची करायची. ओके. म्हणजेच 2 इंटू 13 इक्वल टू 26. ओके. आणि आपल्याला ॲडिशन किती पाहिजे, मिडल टर्म 27 पाहिजे, म्हणजे 26 इंटू 1, 26 प्लस 1 27 and 26 इंटू 1 26. आता मिडल टर्म्स काय येईल पहा, therefore 2y² प्लस 26y प्लस y प्लस 13 इक्वल टू 0. यातून आपल्याला y कॉमन 2y कॉमन येईल, आणि यातून काहीच कॉमन नाही, म्हणजेच 1 कॉमन येईल. बघा 2 इन ब्रॅकेट y प्लस 13 प्लस 1 इन ब्रॅकेट y प्लस 13, यामधनं 1 कॉमन आलं. अगेन y प्लस 13 इज कॉमन. ओके. therefore y plus 13 in second bracket 2y plus 1 equal to 0. Product of these two terms is 0. Therefore one of them is must be 0. या दोघांचा गुणाकार 0 असेल तर यामधली कोणती तरी एक टर्म 0 असणार आहे, म्हणून आपल्याला माहित नाही, म्हणून y plus 13 equal to 0 or 2y plus 1 equal to 0. Solve this linear equations. y हा 13 या बाजूला ट्रान्सफर करा, म्हणजेच y equal to -13 or
2y इक्वल टू -1, 2 जो 1 आहे तो इकडे ट्रान्सफर केला. ओके, प्लसचा मायनस म्हणून y इक्वल टू -13 और y इक्वल टू -1/2. आता इथे y ची व्हॅल्यूज मिळाली म्हणून आपल्याला काय 13 आणि -1/4 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. या पद्धतीने आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करता येईल. एक्झाम्पल नंबर 4, 5m² प्लस 22m प्लस 15. आता या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपल्याला लिहून घेतलं पाहिजे. ओके, म्हणजे काय पाहिजे तर 5m² मायनस 22m मायनस 15. ही जे आहे ते प्लस आहे तिकडे गेलं का मायनस होईल, 15 मायनस होईल, म्हणजे 5m² मायनस 22m मायनस 15 इक्वल टू 0. आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन या दोघांची किती पाहिजे बघा, 5 इंटू मायनस 15 इक्वल 15×5 = 75 -75 आणि मिडल टर्म आहे ती -22 पाहिजे आपल्याला. मग असे दोन कोणत्या संख्या आहेत त्यांची बेरीज -20 म्हणजेच 25 इंटू 3. आता इथं मायनस असेल, इथं मायनस असेल तर मोठ्या संख्येला प्लस साईन द्यायचं आणि लहान संख्येला मायनस, म्हणजे 25 - 3 सॉरी मोठ्या संख्येला मायनस आणि लहान संख्येला प्लस द्यायचं. 25 - 3 -25 प्लस 3 -22 मीन्स मिडल टर्म्स कसे स्पेल्ट होईल बघा या ठिकाणी. ओके, 5m² मायनस 25m प्लस 3m प्लस इथं मायनस येईल -15 इक्वल टू 0. यातनं आता m कॉमन येईल, 5m कॉमन, यातून 3 कॉमन येईल, म्हणजेच काय पहा 5m इन ब्रॅकेट 5m - 3 इथं 3 कॉमन येईल, या ठिकाणी ही मायनस येईल. ओके, प्रिंटिंग मिस्टेक थोडीशी इथं, म्हणजे यातला m - 5 कॉमन, m प्लस इथं 3m प्लस 5 5m plus 3 equal to 0 and the product of these two terms is 0. That means one of them must be 0. Therefore m minus 5 equal to 0 or 5m plus 3 equal to 0. Therefore m equal to 5 or 5m equal to -3. तर m equal to 5 or 5m equal to -3/5. तर 5 ने divide केलं. Therefore 5 and -3/5 are the roots of the given quadratic equation. Okay. Then example number 5, 2x² minus 2x plus 1/2 equal to 0. Okay, 2x² minus 2x plus divided by 2 equal to 0. या ठिकाणी 2 ने multiplying by 2 on both side. Okay, 2 into 2x² minus 2 into 2x plus 2 into 1/2. या ठिकाणी ये cancel होईल. Okay, 2 into 2 4x² minus 4x plus 1 इंटू 0. ओके, आता या ठिकाणी आपल्याला मिडल टर्म स्पेल्ड करायचे, या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची. कोएफिशियंट ऑफ x² आणि कॉन्स्टंट 4 इंटू 1 इक्वल टू 4, म्हणजे जिथे याची मिडल टर्म आपल्याला स्पेल्ड करायची 2 इंटू 2, म्हणजे इथं प्लस असेल तर इथं मध्ये मायनस, म्हणजे -2 -2 ते -2 -2 -4 -2 इंटू -2 प्लस 4. ओके, therefore 4x² minus 2x minus 2x plus 1 equal to 0. Then find the common. यातून कॉमन आहे 2x येईल, म्हणजेच 2x in bracket 2x minus 1, यातून -1 कॉमन येईल 2x minus 1 equal to 0. Again 2x minus 1, 2x minus 1 is common. Therefore 2x minus 1 in second bracket 2x minus 1 equal to 0. Product of these two terms is 0. That means one of them must be 0. Therefore 2x minus 1 equal to 0 or 2x minus 1 equal to 0. Therefore 2x equal to 1 or 2x equal to 1. Dividing by 2 on both sides. Therefore x equal to 1/2 or x equal to 1/2. Therefore 1/2 and 1/2 are the roots of the given quadratic equation. Okay, are the roots of the given quadratic इक्वेशन. या पद्धतीने हे आपल्याला सॉल्व करता है. ओके, एक्झाम्पल नंबर 6, 6x minus 2/x equal to 1. सोल्युशन 6x minus 2/x equal to, या ठिकाणी x ने मल्टिप्लाय करून घ्या दोन्ही बाजूला. काय पहा, मल्टिप्लाइंग बाय x ऑन बोथ साइड मीन्स 6x into 6x minus 2/x divided by x plus
1 to x, इथे x कॅन्सल होईल, काय होईल पहा x इंटू एक्स, एक्स स्क्वेअर 6x स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 इक्वल टू 0. ओके, हा जो 1x या बाजूला गुणाकार करून ट्रान्सफर केला. आता या दोघा यांची मल्टिप्लिकेशन काय येईल पहा -12. ओके, म्हणजे याचं फोड काय पडेल 4 इंटू 3. आता मोठ्या संख्येला चिन्ह मधल्या संख्येचं मायनस आणि हे प्लस, -4 + 3 -1. ओके, आणि -12 -4 आणि +3 मल्टिप्लिकेशन -12. आता मिडल टर्म स्पेल करा, x 6x² + 3x - 4x - 2 इक्वल टू 0. यातून 3x कॉमन येईल, यातून 2 कॉमन येईल. ओके, and 3x in bracket 2x + 1 - 2 in bracket 2x + 1. Again 2x + 1, 2x + 1 common, therefore in second bracket 3x - 2. 2x + 1 in second bracket 3x - 2 equal to 0. Therefore product of these two term is 0, then the one of them must be 0. Therefore 2x + 1 equal to 0 or 3x - 2 equal to 0. Solve this linear equations. Therefore 2x equal to -1 or 3x equal to 2. हे जे आहे ते ट्रान्सफर करा आपल्या या साईडला. ओके, हा या बाजूला ट्रान्सफर केला, म्हणजेच x इक्वल टू -1/2 और x इक्वल टू 2/3. -1/2 and 2/3 are the roots of the given quadratic equation. Okay, ॲक्टिव्हिटी सॉल्व करायचं आपल्याला. या ठिकाणी बघा 2x² + 7x + 5 * √2 = 0. सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. ओके, आता या ठिकाणी बघा 2x² + 7x + 5x. आता याची मल्टिप्लिकेशन काय येईल पहा 5 × 2 येईल इक्वल टू 10. आणि याची फोड जी पडणार ते काय पडेल 5 × 2, म्हणजे ज्याचे ॲडिशन किती येणार आहे 7 येईल. म्हणजे फॅक्टर काय येतील बा 5x and 2x. ओके, आता यामधनं x कॉमन निघाला तर काय राहील पाहिजे तर √2x + 5, √2x + 5 यातला x कॉमन आला तर नंतर परत इथे या ठिकाणी काय येईल पहा √2x + 5. आता या दोघांची मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे यांची ही इक्वेट टू वन ऑफ देम इज मस्ट बी 0. देअरफॉर √2x + 5 इक्वल टू 0 आणि x इक्वल टू काय येईल पहा इकडे √2x इक्वल टू -5x इक्वल टू -5 डिवाइड बाय √2. ओके, या ठिकाणी -5/√2x आणि इथे √2 आणि सोल्युशन काय -5/√2 and -2 आर दी रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची या पद्धतीने. एक्झाम्पल नंबर 8, 3x² - 2 × √x x + 2 इक्वल टू 0. सोल्युशन 3x² - 2 × √6x + 2. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आपला किती पाहिजे बस 6 पाहिजे. ओके, मल्टिप्लिकेशन 3 × 2. ओके, 3x² - √x + 2 इक्वल टू 0, म्हणजे इथे येणार आहे 6 यायला पाहिजे, म्हणजे इथे √6 × √6. ओके, याची जर ॲडिशन केली मायनस आलं तर -2 × √6 येईल. ओके, यांचं √6 × √6 मीन्स 6. ओके, यातून आता पहा जरा इथं विश्लेषण √2x² - √2 × 2 √3 × 2 x - √3 × 2x + 2. या ठिकाणी आपण x स्पेल केला 3 × 2 केला, या 6चा 3 × 2 केला आणि √3चा √2 करून त्याचा स्क्वेअर केला, उत्तर तेच येईल. आता यातून आपल्याला √3 कॉमन येईल, √3x कॉमन येईल. ओके, इथं येईल सेपरेट करा परत √3 x² - √3 × √2x - √3 +2x + √2 × √2. या ठिकाणी आपण हे काय केलेलं आहे सेपरेट केलेलं आहे. हे √2 जे आहे ते काय केलं √2 जे आहे म्हणजे 2 या पद्धतीने लिहिलं आहे √2 × √2. ओके, आता यातून काय कॉमन येईल बा √3 आणि √3 आणि x कॉमन येईल. therefore √3x in bracket √3x - √2
यातनं मायनस स्क्वेअर रूट 2 कॉमन येईल, म्हणजे स्क्वेअर रूट 3x प्लस स्क्वेअर रूट 2 इक्वल टू, या ठिकाणी मायनस कॉमन आलं म्हणजे या ठिकाणी मायनस येईल. ओके, मायनस, देअरफॉर स्क्वेअर रूट 3x मायनस स्क्वेअर रूट 3 मायनस स्क्वेअर रूट 3. ओके, स्क्वेअर रूट 2, देअरफॉर square root 3x minus square root 2 equal to 0 or square root 3x minus square root 2 equal to 0. Therefore square root 3x equal to square root 2 or square root 3 equal to x equal to square root 2. Then x equal to square root 3 by square root 2 by square root 3 or x equal to square root 2 by square root 3. Therefore square root 2 by square root 3 and square root 2 by square root 3 are the roots of the given quadratic equation. Okay. Example number 9, 2m in bracket m minus 24 equal to 50. आता 2 ने मल्टिप्लाय करून घ्यायचं आतमध्ये 2m ने, म्हणजेच काय येणार पहा 2m स्क्वेअर मायनस 24 इंटू 2 48m इक्वल टू 50. आता स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा 2m स्क्वेअर मायनस 48m मायनस 50 इक्वल टू 0. आपल्या या ठिकाणी ह्याचं स्पीड काय करायचं, या दोघांची मल्टिप्लिकेशन करायचे 50 इंटू 2 म्हणजेच 100 येईल मायनस 100. याची स्पेल काय होईल पहा 50 इंटू 2. या ठिकाणी मिडल मधल्या टर्मचं साईन आहे ते मायनस आहे म्हणून मोठ्या संख्येला मायनस याला प्लस. ओके, म्हणजे प्लस मायनसची मल्टिप्लिकेशन मायनस 50 प्लस 2 मायनस 48. ओके, या पद्धतीने स्पेल होईल. म्हणजेच काय पहा 2m स्क्वेअर प्लस 2m मायनस 50m मायनस 50 इक्वल टू 0. यातून काय कॉमन येईल पहा 2m स्क्वेअर 2m कॉमन येईल, या ठिकाणी 50 कॉमन येईल, या ठिकाणी काय येणार आहे 50 कॉमन येईल. ओके, 5 कॉमन येईल या ठिकाणी, सॉरी 50 कॉमन येईल, या ठिकाणी काय येणार आहे कॉमन 50 कॉमन येईल. म्हणजेच काय येईल पहा 2m इन ब्रॅकेट m प्लस 1 मायनस 50 m प्लस 1 इक्वल टू 0. देन m प्लस 1 कॉमन, देअरफॉर m प्लस 1 इन सेकंड ब्रॅकेट 2m मायनस 50 इक्वल टू 0. Product of these two terms is 0, therefore one of them must be 0. Therefore m plus 1 equal to 0 or 2m minus 50 equal to 0. m equal to minus 1 or 2m equal to 50 ट्रान्सफर करा या साईडला. ओके, then m equal to minus 1 or m equal to 50 divided by 2. Therefore m equal to minus 1 or m equal to 25. Therefore minus 1 and 25 are the roots of the given quadratic equations. Okay. Example number 10, 25m square equal to 9. Solution 25m square equal to 9. आता 9 ला या बाजूला ट्रान्सफर करा 20m square minus 9 equal to 0. आता a square minus b square हे फॉर्मॅट वापरा, म्हणजे 5m square minus 3 square. आता या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरायचा आहे a square minus b square equal to a plus b in second bracket a minus b. ओके, म्हणजेच काय येईल बघा 5m plus 3 in second bracket 5m minus 3 equal to 0. Product of these two terms is 0, therefore one of them must be 0. Therefore 5m plus 3 equal to 0 or 5m minus 3 equal to 0. Therefore 5m equal to minus 3 or 5m equal to 3. m equal to minus 3 by 5 or m equal to 3 by 5. Therefore minus 3 by 5 and 3 by 5 are the roots of the given quadratic equation. ओके, या पद्धतीने आपले एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. Example number 11, 7m square equal to 21m. Okay, solution 7m square plus equal to 21m. 7m square equal to 21m. 7m square minus 21m. Then 7m equal to m 7m minus 3 equal to 0. यातला m 7m कॉमन काढला, therefore 7m equal to 0 or m minus 3 equal to 0. m equal to 0 divided by 7 or m equal to 3. m equal to 0 or m equal to 3. Therefore
0 and 3 are the roots of the given quadratic equation. Okay, 12 m square minus 11 equal to 0. Solution: m square minus 11 equal to 0. m square minus square root 1 by square root 11 ब्रॅकेट स्क्वेअर. आता याला स्क्वेअर रूट 1 करून स्क्वेअर केला तर 11च येतं. म्हणून आता इथं परत ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजेच काय पाहिजे, एम प्लस स्क्वेअर रूट 11 and second bracket m minus 11 equal to 0. Therefore m plus square root 11 equal to 0 or m minus 11 equal to 0. m equal to square root 11 or m equal to square root 11. Therefore minus square root 11 and square root 11 are the roots of the given quadratic equation. Okay, या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येते. ओके, या ठिकाणी आपला हा फॅक्टरायझेशन मेथडने एक्झाम्पल सोडवलेले पहिल्या प्रॅक्टिस सेट आणि कशा पद्धतीने सोडवायचे ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.